बघतोय की हे बीडमधूनच नाही तर राज्यभरातल्या अनेक भागातून ज्या ज्या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांची फसवणूक झालेली आहे त्या कृती समितीचे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। अध्यक्ष सोनटक्के आहेत, नेमकी काय मागणी आहे आणि कशा पद्धतीने आपली पुढची भूमिका आहे? ज्ञानदादा मल्टी स्टेट हा बीड जिल्ह्यातलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये 6.5 लाख ठेवीदारांचा प्रश्न आहे आणि याच्या गोरगरीब जनते जे मोलमजुरी करणारे जे लोक आहेत यांच्यासुद्धा आणि पेन्शनर लोकांचासुद्धा ह्याच्यामध्ये पैसे अडकून पडले साहेब। ह्याच्यामध्ये 3-4 लोकांना संचालक लोकांना अटक आहे पण ह्याच्यावर योग्य ती कारवाई होत नाही आहे सध्याच्याला। त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री साहेब व इतर मंत्र्यांना आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आमच्यामध्ये आज शिर्डीमध्ये आमचे 5000 ठेवीदार लोक एकत्र जमलेलो आहेत तर आम्ही पक्षप्रवेशसुद्धा करायची इच्छा आहे आमची, कारण आमच्या ठेवी मिळवून आमचा आज उद्देशच आहे। बरं, पण म्हणजे आज आपण सकाळपासून किती जणांना भेटलात, कोणाकोणाला? माननीय राम शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं, पंकजा ताई यांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर नितेश राणे साहेबांना निवेदन दिले आणि चंद्रकांत पाटील यांना नवीन निवेदन दिलेलं आहे। कराड साहेब यांना, माडिक सर यांना पण मागणी आहे। फक्त आमच्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला फक्त लवकर द्यावे आणि हीच विनंती करतो। आतापर्यंत त्याच्यामध्ये एकूण या ठेवीदारांमध्ये आतापर्यंत जवळजवळ 45 लोकांनी आत्महत्या केलेली आहे। सगळ्यांचे जवळजवळ 30 ते 40 लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत, पुन्हा औषध पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत, लग्न कोणाचे कॅन्सल झालेले आहेत। त्याच्यामुळं हा प्रश्न एकदम आयरनीवर घेऊन गंभीररित्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेऊन हा प्रश्न ताबडतोब सोडवावा आणि ज्याचे त्यांना गोरगरिबांना पैसे परत द्यावे, तातडीनं हा विषय मार्गी लावा अशी आपली मागणी आहे। मागणी अशी आहे की 52 शाखा आहेत पूर्ण, तर 52 शाखामध्ये 35,715 कोटी रुपये गुंतले, तर त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग, मजुरी करणारापासून फार व्यापारी वर्गाला सगळे टोटल पेन्शन जर आहे, काही मेजर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही शेतकरी, काही व्यापारी, पण अशी वाईट अवस्था आहे की ते 45 जणांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करून त्याचे कुठेचे सुद्धा हात आहेत मारायला, तळेतुड्या टाकल्या, कुणी विष प्राशन केलेलं आहे, कुणाच्या मुलीचे लग्न रुकलेले, कुणाचे प्लॉटचे व्यवहार आहेत, कुणाचे व्यापार बंद पडले, तर आतोनात नुकसान झालेले 52 लोकांमध्ये। आपण बघतोय की हे सगळे ठेवीदार जे आहेत कृती समितीचे सगळे पदाधिकारी आहेत हे या ठिकाणी शिर्डीमध्ये आज दाखल झाले आहेत। शिर्डीमध्ये भाजपच्या अधिवेशनात आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तातडीनं जे दोषी आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी, जप्ती त्यांच्या संपत्तीने त्यांना तातडीनं अटक करावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन अधिकारी TV9 मराठी। काय विषय आमच्या ज्ञानदादा मल्टी स्टेटचा प्रश्न आहे, ती बीड जिल्ह्यातली आहे आणि त्याच्या एक जवळजवळ 52 शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये 3,750 कोटीचा फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्चना कुटे या संचालक आहेत आणि जे त्याचे मुख्य अध्यक्ष आहेत सुरेश कुटे हे अटक आहेत, त्यांच्यावर ईडीनं सुद्धा सध्या कारवाई लावलेली आहे। तर आमच्या ठेवीदारांचा जो प्रश्न हे गंभीर बनत चाललेला आहे, याच्यामध्ये 45 लोकांचे आजपर्यंत आत्महत्या केल्यात लोकांनी आणि इथून पुढं त्याच गंभीर परिस्थिती होत चालली आहे। त्या संदर्भात आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना बऱ्याच मंत्रिगणांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। चालू आहे मागणी काय आहे? आमची अशी मागणी आहे की त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत बँकेच्या संदर्भामध्ये त्यांचे जे उद्योग समूह कुठे उद्योग समूहामध्ये त्यांनी जे काही पैसे गुंतवलेले आहेत त्याचा लिलाव करून आमचे ठेवीदार लोकांचे प्रश्न द्यावेत किंवा त्याच्यामध्ये सरकारने त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती स्वतः लावून घ्यावी आणि आमच्या अर्थसंकल्पामध्ये आमची तरतूद करावी आमच्या ठेवी संदर्भामध्ये, कारण या सर्वसामान्य गोर ठेवीदार जे आहेत ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे। साहेब नाव काय आपलं? राहुल सोनकर। आमचं एक म्हणणं आहे सर, अर्चना कुटेला अटक करायला पाहिजे। अर्चना कुटे जर अटक झाली तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात, पुढे प्रॉब्लेम कोणतेही प्रॉब्लेम राहणार नाही, पैसा भेटणार, ठेवीदारांना सगळे भेटणार, काही नाही असं। आणि तिरुमला कंपनीची जी चोरी व्हायली वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे बॉट तिथे नेऊन दुसरी कंपनी उघडेल, ते आता कोणत्या नावाने उघडेल ते माहीत नाही, पण प्रत्येक कंपनीतून तिरुमला कंपनीतून प्रत्येक पार्ट मशिनरी उचलून न्यायले आणि कोणत्या नावाने ते कुठं कंपनी चालू करेल ते माहिती नाही। आम्ही जालना डिस्ट्रिक्टमधून आहे, कोल्हापूरमधून आहे, श्रीरामपूर आहे, बीड आहे, परभणी आहे, जालना आहे, अंबड आहे, परभणी आहे। आज आमचे टोटल मंडळ आहे ते पूर्ण महाराष्ट्रातून एकत्र आलेले आहेत।
हो मुकुलजी द्या ना आवाज साहेब 2 मिनिटं साहेब 2 मिनिटं द्या ना 2 मिनिटं साहेबांचे शेवटचे आपण त्यांचं हे करू त्यांचं काम त्यांना करू माझ्याकडे असं तुम्हाला द्या ज्ञानराजाला लिक्विडेटर नेमलाय त्याच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट ईडीने केली आहे ठीक आहे म्हणजे आपली लोक आली त्यामुळे 100% त्याच्यावर काम करतो आपण माहिती आहे मला माहिती आहे 100% करा आता त्याला स्वतंत्र वेळ देतो आपण 100% देतो मला वाटतं साहेबांना द्यायचं फक्त यांचं ऐका आणि आपल्यासाठी नाही मला पुढे जाऊ दे मी साहेबांच्या नंतर मला बरोबर